कोकाटेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ, आव्हाडांनी सगळंच बाहेर काढलं, रमीचा डाव उघडा पडला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी या पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आणि या व्हिडिओनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे राज्यात शेतकरी संकटात आहे आणि कृषी मंत्री ऑनलाईन जुगार खेळत आहे अशी टीका केली जाते आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र कोकाटे यांनी मी जुगार खेळत नव्हतो असा दावा केला आहे आणि असं असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांचे आणखीन काही व्हिडिओ समोर आणले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून कोकाटे हे ऑनलाईन जुगारच खेळत होते असा दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतंच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवीन व्हिडिओ ट्विट केलेत. सोबतच एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे आणि दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असं सांगण्यात येत होतं. आता मी 2 व्हिडिओ देतोय, दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा असंही म्हणत आव्हाड यांनी महाराष्ट्राचा जुगाराचा डाव करून टाकलेला आहे असा हल्लाबोल केलाय. मात्र माणिकराव कोकाटेंची अनेक वेळा जीभ घसरली शेतकऱ्यांच्या बाबत बोलताना. ते जुगार खेळत होते एवढं काय मोठं आहे. अजून ते एक छोटासा व्हिडिओ आलाय, मोठा व्हिडिओ बाहेर आला तर कशी अडचणी येतील ते बघा. नेहमी शेतकऱ्यांनी थट्टा करतात माणिकराव. सगळ्यांचीच थट्टा करतात, त्यांना थट्टा करण्याची सवय आहे, मगरुरी आहे. आम्ही निवडून आलो, आम्हाला 5वी बहुमत आहे, आम्ही 5वी बलात्कार करू तुमच्यावरती, काय नाही करू शकणार तुम्ही. अजित पवारांनी सूरज चव्हाणवरती कारवाई आदेश दिले जातील का वाटतं? नुसतंच कारवाई कसली कारवाई करणार, काय करणार? अजित पवारांनी हिंमत असेल तर कारवाई करावी ना माणिक कोकाटेवर. विधिमंडळात त्या जुगार खेळण्याची जागा आहे का? जंगली रमी पेक्षा बाहेर पाठवा आणि जंगली रमीचा त्याला हे पण म्हणा ना, ब्रँड अँबॅसेडर माणिक कोकाटे, ब्रँड अँबॅसेडर ऑफ जंगली रमी. फडणवीस म्हणतात की विधिमंडळ झालेली महाराज पुढे बदनामीकारक आणि त्यानंतर त्यांच्याच आमदारांनी बोलवायचं आतमध्ये, त्यांच्याच आमदारांनी आम्ही काही बोलत नव्हतो. खुणवलं कोणी मारायला आतमध्ये, पोरं कोण घेऊन आले? बीजेपीचाच आमदार ना. कशाला उगाच सगळ्या आमदारांना बदनाम करता? ज्यांनी हे केलं त्याच्यावरती बोट ठेवा ना. 5 जण मिळून एकाला मारता, तुम्ही एका जणाला अरेस्ट करायला लावतो. आम्ही काही बोलत नाही, जाऊ दे, चला विधिमंडळाची गोष्ट आहे. पण उगाच कारण नसताना सगळे आमदार बदनाम होतात, सगळे आमदार बदनाम होतात. एका माणसं, तो माणूस शरद पवारांविरुद्ध अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत बोलतो. तो शरद पवारांच्या कन्येविरुद्ध अश्लील भाषेत बोलतो. तो सुप्रियाताईंच्या सासूबद्दल बोलतो. तो उद्धव ठाकरेंना सूर्याजी पिसाळची औलाद म्हणतो. म्हणजे सूर्याजी पिसाळ कोण? बाळासाहेब ठाकरे. तो जयंत पाटलांना बोलतो. म्हणजे याला काय मध्ये काय वाटेल ती बोलण्याची मुभा दिली. मला नक्सल अतिरेकी, अर्बन नक्सल, मुसलमानांचा XYZ माझ्या तोंडावर, प्लस आतमध्ये येऊन गुंडांना घेऊन दारात उभं राहायचं, खुणवायचं, नंतर गुंडांनी आतमध्ये जाऊन मारायचं, 5-5 जणांनी मारायचं आणि पोलिसांनी एकाला पकडायचं. अरे केवढा पक्षपातीपणा आहे, केवढा. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.